इयत्ता 10वीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपर दरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे कॉपी सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली। हा प्रकार आज शनिवारी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला। शनिवारी 10वीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांच्या निर्देशानुसार गोंडपिंपरीच्या उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासूर यांनी नांदगाव पोडे येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयाला भेट दिली। येथील वर्गखोली क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करीत असताना शिक्षक दीपक मुरलीधर तुराणकर हे विद्यार्थ्यांजवळ असलेल्या कॉपी गोळा करीत होते। तत्पूर्वी तुराणकर यांनी कॉपी बहादरांवर कोणतीही कारवाई न करता विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची मूकसंमतीच दिल्याचे निदर्शनास आले। तसेच वर्गखोली क्रमांक 7 मध्ये आणि संपूर्ण शाळेत इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कॉपी असल्याचे आढळून आले। या प्रकरणी संबंधित परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षापासून गोपाळराव वानखेडे विद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव माध्यमिक बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे। तसेच कॉपी करताना आढळून आलेल्या 2 विद्यार्थ्यांची प्रकरणे रजिस्टर करून बोर्डाकडे वेगळी पाठवण्यात आली आहेत। तर कॉपी करण्यासाठी मदत करणारे शिक्षक दीपक तुराणकर यांचा अहवाल बोर्डाकडे पाठवला जाईल। बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी राजेश पाताळे यांनी सांगितले। तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कुठेही परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणी निदर्शनास आली तर नागरिकांनी परीक्षा परिरक्षक किंवा शिक्षण विभागाला तात्काळ कळवावे असे आवाहनही त्यांनी केले।